नमस्कार मित्र हो. काल लाखरयाची येथे विज्ञान संत अंकुश पाटील यांचे कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेला मी गेलो होतो, तर तिथं त्यांनी बरीचशी माहिती सांगितली की बा आपण आपल्या शेताच्या बांधावर खतं किंवा मग जे औषधं टॉनिक आणतो आपण विकत ते कसे बनवता येते. त्यांच्याबद्दल तर त्यांनी माहिती सांगितलीच. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवूच. आपण जेव्हा औषधं बनवू तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवूच. पण त्यांनी त्या कार्यशाळेतनी एक माहिती अशी दिली की मला लय आवडली ती माहिती समजा, आणि लय महत्वाची माहिती होती. तर 1967च्या काळातनी आपल्या भारतातनी सगळ्यात मोठा दुष्काळ पडला होता म्हणे. तर तेव्हा एवढा मोठा दुष्काळ पडून बी शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केली नाही म्हणे. तर काय कारण असू शकते म्हणे की बाबा आत्महत्या करत नाही म्हणे शेतकरी, करत नव्हते म्हणे त्यावेळेस शेतकरी. आणि आता एवढा दुष्काळ नसून शेतकरी कर्जग्रस्त आहे, ज्याच्या त्याच्यावर कर्ज आहे, आणि शेती पण चांगली पिकून राहिली. तर काय कारण आहे बा असं की शेतकरी आत्महत्या करत आहे. तर त्यांनी त्याच्यावर एक हे बी सांगितलं, मस्त असं सुटसुटीत विश्लेषण करून सांगितलं की शेती त्या काळात बी तेच होती, आजही तेच जमीन आहे म्हणे. पण त्यावेळी जे लागणारा खर्च होता शेतीले ते एकदम कमी होता. घरचं बियाणं होतं, मशागत घरची होती, बैलांना नांगरण वखरण रोटर हे होतं, तर मशागत घरची होती. ते म्हणजे बियाण्याचा खर्च वाचला, मशागतीचा खर्च वाचला. पुन्हा आपलं जे बियाणं होतं ते बियाणं घरचं होतं, तर बियाणाचा खर्च वाचला. खतं जे होते ते खतं आपले शेणखत आणि गांडूळ खत किंवा मग असेच दशपर्णी अर्क हे ते फवारून किडीचे नियंत्रण करत होते. तर तेव्हाचा शेतकरी जे होता तर ते त्याच्यावाला जे उत्पादन खर्च होता ते उत्पादन खर्च एकदम कमी होता. म्हणून त्यांचं जे उत्पन्न निघत होतं ते फक्त निव्वळ नफा राहायचा. पण आता जर विचार करतो म्हणलं तर तसं नाही आहे आपलं. आपल्याला सोयाबीनले आता 1 एकर जर सोयाबीन पिकवायचं म्हणलं तर आपल्याला मशागत करायला लागते ट्रॅक्टरनंच. नंतर बियाणं विकतच आणतो आपण, फवारणीसाठी औषधही विकतच आणतो, खतही विकतच आणतो, तणनाशकही विकतच आणतो. तर तेव्हाचा विचार करतो म्हणलं आणि आत्ताचा विचार करतो म्हणलं तर दोन्ही याच्यात खर्च म्हणलं तर खर्चच दुनिया भरायचा आहे आत्ताच्या काळात. तर आपण SRT या पद्धतीने जर शेती करतो म्हणलं, म्हणजे विना नांगरणी शेती पद्धत, हे पद्धत खूप चालून राहिली आहे आता. त्यांनी मग सांगितलं की बा आता जर आपण उत्पादन खर्च कमी करतो म्हणलं करायचा म्हणलं तर आता बी आपल्याला शेती फायद्याची होऊ शकते. म्हणून शेतीसाठी SRT पद्धत आणि खत बियाणं म्हणजे खत आणि औषधासाठी अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान, याच्यानुसार जर आपण शेती केली तर शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते मला असं वाटते. आणि मी तर आता SRT या पद्धतीने शेती करतो, नाही जास्त पण 2-3 एकर तरी करून पाहतो. आणि आपल्या अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व जेवढे त्यांचे प्रोडक्ट आहे तेवढे सगळे मी बनवतो आपल्या घरीच. म्हणजे ना आपल्याला खर्च वाचणार आहे, आणि खर्च वाचला की आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. म्हणून तुम्ही बी पहा, थोडंसं विचार करा, चिंतन करा, आणि व्हिडिओ पहा आपले युट्यूबवर. SRTचे भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि त्यांच्यानुसार SRTचे शेती करा. धन्यवाद.